नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश निक्कम आणि तुम्ही बघताय हा माझा नवीन ब्लॉग. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आम्ही आता जातो पवायला. अच्छा, हमको सिखा रिया है. तर तुम्ही बघतो बघा जरा. आणि बघा हा संदेश जाधव. संदेश दादा इकडे बघा. संदेश दादा आता आम्ही जातो पवायला. पवायला जातो तुम्ही मजा बघा मित्रांनो. आता आम्ही पवायला जात आहे. 2 मिनटं इथं पोचला आता संदेश जाधव. जांभळ नंतर दाखवायचे आपण, आता नाही दाखवायचे संधू. तर आता आम्ही आलो दोघंच. आता आम्ही जातो पवायला. हे बघा आता आलोय. आता आम्ही जास्त काही लांब म्हणजे जास्त खोल वगैरे काय नाही, असं बघा टाइमपाससाठी फक्त आले आम्ही. ते बघा तो धबका मला दाखवतो बघा. आता तुम्हाला आता मी पोहतो इथं, तुम्हाला दाखवतो. ते विहीर खांदत येतात पण काही इथं काहीतरी झालं इथं, त्याच्यामुळे काय तर खांदली नाही त्याच्यामुळं. आता मी पोहायला जातो. तुम्ही फक्त बघा आता कशी मजा करते. मजा नाही बघते, आपलं थोडंफार पाहणार आणि नंतर जाणार घरी. संधू अभी मजा आएगा ना भिड़ो. चल। आज मैं अपनी बात डालूंगा। आज मैं मर गया भैया। क्यों मर गया? कोई को मत बोला। नमस्कार मित्रांनो. मित्रांनो इथे डायरेक्ट खाली उडी, डायरेक्ट मटका उडे. तर भावना आमची पाहून मस्ती जिरली नाही म्हणून आम्ही आता जांभळ काढून मस्ती जिरवणार आहे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? हे बघा हा झाडावर चढत आहे जांभळ काढण्यासाठी. मित्रांनो माझे गाणं फाटले येतात. पोरग झाडावर चढाय शिकलंय. पोरगी शिकली प्रगती झाली, पोरगा शिकला प्रगतीलाच घेऊन गेला. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. असे आमच्यातली पोर आहे. तर मित्रांनो आता आम्ही जांभळ काढून आता म्हणजे खालेले आहेत आता जांभळ आम्ही. तर आता आम्ही जाते घरी. तर तू जांभळ खालीस का नाही? मग खाली बघा काळी मित्रांनो मग जांभळ दाखवते बघा. जांभळ दिसणार नाहीत आपल्याला. फोनची क्लॅरिटी एवढी चांगली नाही, ते मग आपल्याला दिसणार नाही. आम्ही असल्या अडचणीच्या जागेत आले बघा. आमचा प्रदीप दादा आज पुण्यावरून आलेला आहे. आमचा आज पुण्यावरून दादा आलेला आहे. तर आता लय नाटकं करतो यो. आजच आलाय पुण्यावरून. नाटक काय दिल्लीवरून आले. रविनाथ सिंधुबाळा इकडे दाखव, तोंड दाखव इकडं. हो बाय, उडी टाकली उडी आर गेली. ती कुठं गेली ते काय माहित नाही, पण आता बघूया कुठनं जाते ती. हे बघा एवढ्या अडचणीतनं जाते ते. तिथनं पडली की जगणार नाही ती. एका लाकडासाठी एवढ्या खाली गेली ती. उचला लवकर उचला. हे बघा ही गुड्डी. पीठ कुणाला पाहिजे? मला चालल्या तर पुऱ्या करायच्या. त्या बघूया तर काय येतात. चालल्याच आहे पुऱ्या करायच्या, आपल्याला काय माहित नाही. आपण कधी काय बनवलं ना त्यामुळे आपण काही जास्त सांगू शकत नाही. पुरीच्या नादात नाही समोसा करून टाकायचा. इकडे दाखव स्कोप करतो भाई. पुरी भाजाची नवीन स्टाईल आहे. देखो समोसा. हे देखो भाई. तर तुम्ही
पुरी तळताय तर तुम्हाला कसं वाटते? इंटरव्ह्यू बोला काहीतरी तुमचं आपलं एक्सपिरियन्स सांगा बाबा. घरी बनव होता आता तुम्ही बाहेर पण बनावं लागलं आता काही. काय हॉटेल टाकायचा विचार आहे काय पुढे? तर हे बघा आत्ताच भात आम्ही ठेवला आहे बनवाय. ओके दादा. अजून काय बोलत असेल सांगा बघा. तर हे बघा आमच्या एवढ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत मित्रांनो फक्त 32 पुऱ्या झाल्यात आहे आणि म्हणते 4-4 घ्यायच्या म्हणून सगळ्यांना. आणि कढईमधलं तेल पण संपलं आहे. तेल संपलं आता मी भिकारी झालो त्यामुळे तेवढं तेल कुणीतरी पार्सल करा इकडं. कमेंट मध्ये आपलं सांगा बा तेल बाबा कोण देत असलं. दुकान कुठलं चांगलं असलं तर सांगा. आहे, हे तेल बघा, आले, आत्ताच आले, तेल आले, टाकलंय. आले, आले. आले पिशवी आहे तिकडं अर्धा किलो पिशवी आहे. तसं टेक साईड तेव्हाच लाकडं आता पुढे मागच समजलंस मीठ फक्त नाही हा? जे जे साहित्य होतं ना ते आणलंय मी. अयो खरंच वे म्हणजे कांदा आहे ते काय 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 ते काय इधर बघ. काय रोहित शर्मा फॅन आहेत का ते काय 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 रोहित शर्माचा फॅनच आहे मी. अयो नाही रोहित शर्माचा नाही मी ना समजा काही दिसना झालंय हो तुम्ही आता दिसायला लागला बघा. मी बोलावं काय तरी तुम्ही आता आलाय हो काही काम वगैरे काय केलं नाही तर बघता असं झालंय फुकट मध्ये. काय बोलू आता बोला काहीतरी हो तुम्ही बोलत इकडे तिकडे अहो एक तर हे बघा आमची पार्टीचं अर्ध नियोजन तर झालेलं आहे फक्त खायचं बाकी आहे. हे बघा मातीत लावली होय नाही मातीत लावला भाताचा अनुभव आहे रे तेच मी. हे बघा काय गरीब आहे रे समजून घ्या आता. 5 जण हे बघा आहेत जर कोणाला खायचं असलं तर इकडे येऊ नका. आमच्यातली इथंच लय घाबरे आहेत. 5 जण आहे आवरी फक्त इथं 5 जण आहेत फक्त मी सोडून. मी पण 1 2 3 4 मग आम्ही 3 जणीच राहिलो. अरे अजून 2 जण बाहेर आहेत. तू तर पहिलीच हावरे आहेस. हो मी हवीर आहे. लसूण पीस त्या अगोदरच जास्त लसूण टाकलाय. गबस गप लसूण पेस्ट बघा काय होत नाही. तरी हा बघा सुक्यामध्ये मसाला टाकलेला आहे आणि हे इकडे कालवून कडतंय. ओरे लिंबू टाकलंय. तिकडं बेडू कालाय. चला मित्रांनो आता तो फक्त खाली करायचं काम चाललं ते. फक्त आता एक त्यांना कडलं मटण शिजलं की खायची कामं चालू करायची. चव बघ टेस्ट करून ओय परवान कर की यार. हा हा माकडा स्कोप कर की. कसं आहे तिखट आहे का बघा कसं आहे बरोबर आहे ना. इकडे बघून सांगा कॅमेरा. रेडो आले तिथे बसून बंद कर की.